हॅलो एव्हरीवन, मी कोमल अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी माझा डेली मेकअप लुक किंवा ऑफिससाठीचा लुक कसा करते। तर हा लुक फारसा हेवी नसणार आहे, खूप सिंपल आणि इझिली करता येईल असा असणार आहे। विदिन 5 मिनिट्स होईल असा हा मेकअप आहे आणि ज्याच्यामध्ये आपण नो फाउंडेशन, नो बीबी क्रीम, नो सीसी क्रीम आपण काही यूज करणार नाहीये। आणि सो लेट्स बिगिन। सगळ्यात आधी आपल्याला मेकअप चालू करायच्या आधी आपल्याला स्किन केअर करायचं आहे। सो मी माझं स्किन केअर करते आहे। मी फेस वॉशने माझा फेस वॉश करून घेतलेला आहे। तर आता मी टोनर लावते आहे। तर टोनरमध्ये मी ॲक्वालॉजिकाचं टोनर यूज करते आहे। टोनर लावून झालेला आहे। आता आपण मॉइश्चरायझर लावायचं आहे। आता मी सेम ॲक्वालॉजिकाचंच मॉइश्चरायझर लावणार आहे। तुम्ही टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तुमच्या स्किन टाईपनुसार सिलेक्ट करू शकता। तुमचा जो काही कन्सर्न असेल त्याच्यानुसार तुम्ही तुमचं स्किन केअर हे डिसाईड केलं पाहिजे। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सनस्क्रीन। सनस्क्रीन ही अशी गोष्ट आहे जी आपण कधीच स्किप नाही केली पाहिजे, भले तुम्ही घरात असाल किंवा घराच्या बाहेर असाल, सनस्क्रीन ही आपण लावलीच पाहिजे। तर आता मी डर्माकोचं सनस्क्रीन वापरते। आणि आपलं आता स्किन केअर करून झालेलं आहे। आता हे स्किन केअर जे आपण केलेलं आहे ते 5 ते 10 मिनटं आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण मेकअप स्टार्ट करायचा आहे। सो येस, आता 10 मिनटं झालेली आहेत स्किन केअर करून आणि आता आपण आपल्या मेकअपला स्टार्ट करणार आहोत। तर जसं की मी तुम्हाला म्हणाले की आपण आता फाउंडेशन वापरणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला प्रायमरची सुद्धा गरज नाही आहे, त्यामुळे आपण ही स्टेप स्किप करतो। तर आता मी काय लावणार आहे, तर मी लावणार आहे टिंटेड मॉइश्चरायझर। तर हे आहे ब्राउनचं टिंटेड मॉइश्चरायझर। हे मी आता यूज करते आणि हे मी गेले 1.5 वर्ष झालं यूज करते आणि खरंच खूप छान आहे। खूप लाईटवेट आहे आणि एकदम नॅचरल लुक देतं तुम्हाला आणि फिनिशिंग पण ह्याचं खूप छान आहे। तर मी ह्याचे 2 पंप घेतलेले आहेत माझ्या हातावर आणि मी आता हे टिंटेड मॉइश्चरायझर माझ्या फेसला लावते। तर मी साईडला एक मिरर पकडलेला आहे जेणेकरून मला हे क्लिअरली दिसेल। तर हे इतकं लाईटवेट आहे की ह्याला ब्लेंड करण्यासाठी किंवा अप्लाय करण्यासाठी एखाद्या ब्रशची किंवा ब्युटी ब्लेंडरची गरज मला वाटत नाही, त्याच्यामुळे मी हातानेच त्याला अप्लाय करते। आणि जसं की तुम्ही बघताय मला ऑलरेडी डार्क सर्कल्स आहेत, बट मला ह्या लुकमध्ये ते कन्सील नाही करायचे, त्याच्यामुळे मी कन्सिलर नाही लावला आहे। मी ती स्टेपसुद्धा स्किप केलेली आहे कारण हा आपला डेली लुक मेकअप आहे आणि मला रोज कन्सिलर वापरायला नाही आवडत। कधी कधी मी टिंटेड मॉइश्चरायझरसुद्धा स्किप करते। आता हे आपण नीट ब्लेंड केलेलं आहे आणि आता फाउंडेशन लावते। मी जे टिंटेड मॉइश्चरायझर वापरलं ते डस्की स्किन टोनसाठी खूप छान आहे, कारण डस्की स्किन टोनसाठी बीबी क्रीम, सीसी क्रीम्स आणि टिंटेड मॉइश्चरायझर्स मिळणं खूप अवघड आहे, पण हे ब्राउनचं टिंटेड मॉइश्चरायझर खूप छान आहेत आणि ह्याच्यामध्ये कलरच्या व्हरायटीजसुद्धा आहेत। तर आता मी बोलते आहे मेबेलिनच्या कॉम्पॅक्ट पावडरबद्दल। ह्याच्यासोबत आपल्याला एक स्पंजसुद्धा मिळतो ही कॉम्पॅक्ट लावण्यासाठी, पण मी हा स्पंज नाही यूज करत। कॉम्पॅक्ट पावडर लावण्यासाठी एक वेगळा पफ
नायकावरून ऑर्डर केला. मी कायम तो पफ यूज करते आणि आता मी तुम्हाला तो पफ दाखवते. हा तो पफ आहे आणि हा पफ यूज करूनच मी कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करते. ह्याला आपण असं पकडू शकतो, 2 आपले फिंगर्स ह्याच्या आतमध्ये टाकून, ज्याच्यामुळे आपल्या आयच्या खाली सुद्धा खूप छान, आय कॉर्नरच्या इथे खूप छान पद्धतीने अप्लाय करता येते, जे की आपल्याला त्या स्पंजनी जमत नाही. आणि ह्याच्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर खूप छान लागते आणि खूप छान सेट होते सुद्धा. चला तर मग आता आपण कॉम्पॅक्ट पावडर लावूया. तुम्ही बघू शकताय मी आत्ता माझ्या आय कॉर्नरला किती छान आणि इझिली कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय केलेलं आहे. सेम आपण ह्या साईडला सुद्धा करतोय. तुमचे जर काही प्रॉडक्ट्सबद्दल सजेशन्स असतील किंवा तुम्ही कोणती कॉम्पॅक्ट पावडर यूज करता किंवा कोणता लिपस्टिक शेड तुम्ही यूज करता, न्यूड असतील किंवा डार्क टोनमध्ये असतील, तर तुम्ही कोणत्या यूज करता हे मला कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला मी माझ्यावरती कोणते प्रॉडक्ट्स अप्लाय करावेत असं वाटतं, कशाचे रिव्ह्यूज द्यावेत. किंवा कधी कधी असं होतं की एखादी लिपस्टिक शेड आपल्याला माहिती असते किंवा ती एखाद्या व्यक्तीवर चांगली असते, पण आपल्याला डाऊट असतो की ही लिपस्टिक शेड आपल्यावरती कशी दिसेल. तर तुम्ही त्याच्या बाबतीत शुअर नाही आहात, तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी नक्कीच त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. तर आत्ता आपली कॉम्पॅक्ट लावून झालेली आहे. तर ह्याच्यानंतर आता मी काय करणार आहे, तर मी थोडंसंच एकदम लाईट आयशॅडो लावणार आहे. हे स्विस ब्युटीचं आयशॅडो पॅलेट मी यूज करते. ह्याच्यात ऑलमोस्ट 9 कलर्स आहेत आणि जे खूप अफोर्डेबल आहे आणि 9 कलर्स आर इनफ ॲक्च्युली, कारण ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट ऑल शेड्स त्यांनी कव्हर केलेले आहेत. तर मी एकदम थोडंसं घेते आयशॅडो पॅलेटमधून एक शेड, जी मी आता अप्लाय करेल आणि तुम्हाला दाखवते. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की हा एकदम बेसिक लुक आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या आयशॅडो लावण्यासाठी पण कुठल्या ब्रशची वगैरे मला गरज नाही वाटते. त्याच्यामुळे मी ब्रश आत्ता सध्या नाही घेतला आहे. मी माझ्या रिंग फिंगरनीच अप्लाय करते आहे. आणि मी एकच शेड लावते. मी 2 शेड्स वगैरे तसं काय मिक्स नाही करत आहे की इनर साईडला लाईटर शेड, आउटर साईडला डार्कर शेड. तो रूल सध्या मी इथे नाही फॉलो केला आहे. मी एकच शेड लावली आहे आणि येस, आयशॅडो माझे लावून झालेले आहेत. आणि मी ह्यात एक ब्लश लावते. मी हीच शेड घेते आणि ॲज अ ब्लश म्हणून अप्लाय करते. मी ही शेड आयशॅडो पॅलेटमधूनच यूज करते आहे. येस, कारण हा आपला नॉर्मल लुक आहे आणि ब्लश मी ह्याच्यासाठी लावते ज्याच्यामुळे तुमचा लुक थोडासा फ्रेश वाटेल आणि थोडंसं तुम्ही ब्लश करताय असंही वाटेल त्याच्यासाठी. तर मी फिंगरनीच इथे ब्लश घेते आणि असं अप्लाय करते थोडंसं. आणि आता आपला ब्लश पण लावून झालेला आहे. आय थिंक थोडीशी कॉम्पॅक्ट पावडरची गरज आहे आणि लावते. नोजवरती, नॉट मोर दॅन दॅट. आता मी काय करणार आहे नेक्स्ट स्टेप, तर मी माझे आयब्रोज फिल करणार आहे.
तर आयब्रो फिलिंगसाठी मी ही आयब्रो पेन्सिल यूज करणार आहे. ह्याच्या एका एंडला स्पुली दिलेली आहे, दुसऱ्या पॉईंटला आयब्रो पेन्सिल आहे. सो पहिले मी ह्या स्पुलीनी माझे दोन्ही आयब्रोज कोम्ब करणार आहे आणि देन ह्या आयब्रो पेन्सिल मी माझे आयब्रोज फिल करणार आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट, आयब्रोज फिल करताना सगळीकडे फिल करायचे नाही आहेत. जिथे जिथे गरज आहे तिथेच आपल्याला आयब्रो पेन्सिलने ते फिल करायचे. आणि सगळ्यात मेन, आपल्याला आपल्या आयब्रोजचा शेप अजिबात बिघडून द्यायचा नाही आहे. तर मी माझे दोन्ही आयब्रोज आत्ता स्पुलीने कोम्ब केलेले आहेत. तर आत्ता मी माझे आयब्रोज फिलअप केलेले आहेत आणि ह्याच्यानंतर मी आता यूज करणार आहे आयब्रो जेल. पण ऐकायचं आहे, ह्याच्यामुळे काय होतं तर तुमचे आयब्रोज प्रॉपर सेट राहतात. जर तुम्हाला आयब्रोज फील करता येत नसतील ना, तर तुम्ही डिरेक्टली हा जेल मस्कारा हे आयब्रो जेल आयब्रोजवरती डिरेक्टली जरी अप्लाय केलं त्या शेपमध्ये तरी चालेल, जर तुम्ही खूपच बिगिनर असाल तर. आणि त्याच्यानंतर आता आहे आपली लास्ट स्टेप, ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक ही अशी गोष्ट आहे जी मी कधीच स्किप करत नाही, कधीच नाही. भले मी फाउंडेशन वगैरे कॉम्पॅक्ट ह्या अशा सगळ्या गोष्टी स्किप करेल, पण स्किन केअर नंतर मला लिपस्टिक ही लागतेच. जर मी कुठे बाहेर जाणार असेल, इव्हन 5 मिनिटासाठी सुद्धा लिपस्टिक ही मस्ट आहे माझ्यासाठी. सो आत्ता मी जी लिपस्टिक लावणार आहे ती आहे नायकाची आणि हा खूप 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 भारी शेड आहे. इट्स वन ऑफ माय फेवरेट शेड आणि हा शेड असा आहे जो ऑल स्किन टोन्सला सूट होतो. सो आता मी लावते, तुम्ही बघा. जर तुम्ही लिपस्टिक सोबत लिप लायनर लावलं तर वेल अँड गुड. त्याच्यामुळे लिपस्टिक अजून छान दिसते आणि तुमचे लिप्स अजून एनहान्स्ड वाटतात. लिप्सचा शेप पण प्रॉपर होतो आणि लिपस्टिक पण प्रॉपर बसते. पण आत्ता मी लिप लायनर स्किप करते आहे. येस, तर लिपस्टिक पण लावून झालेली आहे आणि हा आहे माझा लुक. थोडेसे माझे हेअर्स सेट केलेत अँड सी हाव इट लुक्स. कसा वाटलं तुम्हाला हा आजचा लुक हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बघायला आवडतील किंवा कोणत्या टॉपिक्सवरती मी अजून कंटेंट शेअर केले पाहिजेत हे तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्याच्यामुळे तुम्हाला मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज अपडेट करेल ते तुम्हाला मिळत राहतील. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. Bye.